Hello student. Now today we are going to start chemical reactions of aromatic ether, that is anisole. आणि जो anisole आहे हा कोणत्या रिएक्शन दाखवतो? anisole दाखवतो इलेक्ट्रोफिलिक substitution reaction. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ anisole. बघा, anisole म्हणजेच काय आहे? एरोमॅटिक इथर. ओके, तर हा जो एरोमॅटिक इथर आहे हा कोणत्या रिएक्शन दाखवतो? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आपल्याला सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे माहिती आहे. व्हॉट इज सबस्टिट्यूशन रिएक्शन? वन ॲटम or group of atom is replaced by another atom or group of atom called as substitution reaction. But electrophilic म्हणजे काय? जेव्हा एक इलेक्ट्रोफाइल येतो आणि दुसरा इलेक्ट्रोफाइल जातो त्या रिएक्शनला काय म्हणतात? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक म्हणजे काय? इलेक्ट्रोफाइल म्हणजे अशी स्पेसिस की ज्याच्या स्वतःवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह, आणि तो कोणाकडे अट्रॅक्ट होतो? निगेटिव्ह चार्ज कडे तो अट्रॅक्ट होतो, त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोफाइल. जर कोणी विचारलं व्हॉट इज इलेक्ट्रोफाइल तर कसं आन्सर? द स्पेसिस which having positive charge and attracted towards electrons or attracted towards more electron density called as electrophile. आता anisole हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवते. ओके, आणि काय म्हटलं जाते बघा, महत्त्वाचा पॉइंट आहे. इन anisole OCH3 मिथॉक्सी म्हणू शकता तुम्ही. OCH3 ग्रुप is directly attached to benzene ring. Which acts as a orthopara directing group for electrophile. तुम्ही म्हणू शकता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. काय म्हणतो बघा बरं, हा इन anisole OCH3 ग्रुप आहे म्हणतो. हा OCH3 यू नो दॅट anisole मध्ये बेन्झीनला OCH3 ग्रुप अटॅच असतो. सो इन anisole OCH3 ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगला anisole मध्ये माहिती आपल्याला सर OCH3 ग्रुप अटॅच आहे. आणि हा OCH3 काय म्हणून ऍक्ट होते म्हणतो तो? विच ऍक्ट्स ॲज अ ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप फॉर इलेक्ट्रोफाइल. म्हणजे anisole वर जर एखादा इलेक्ट्रोफाइल अटॅक करत असेल तर तो कोणत्या पोझिशन वर जाईल? म्हणजे ऑर्थो आणि पॅरावरच जाईल. बरं, का जाईल? फॉर काय म्हणतो बघा, ऍक्ट्स ॲज अ ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप फॉर इलेक्ट्रोफाइल ड्यू टू प्लस आर इफेक्ट. प्लस आर इफेक्ट म्हणजे काय? रिझोनन्स इफेक्ट. आणि प्लस आरचं मिनिंग काय होतं? इलेक्ट्रॉन दिल्यामुळे जो तिथं इफेक्ट तयार होतो, रिझोनन्स इफेक्ट तयार होते, त्याला कोणता म्हणतात? प्लस आर इफेक्ट. दॅट इज रिझोनन्स इफेक्ट म्हणू शकता तुम्ही. पण रिझोनन्स इफेक्ट हे दोन प्रकारचे असतात, निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे काय? इलेक्ट्रॉन्स देणे आणि रिझोनन्स होणे पॉझिटिव्ह प्लस आर, आणि इलेक्ट्रॉन्स ओढणे आणि तिथं रिझोनन्स तयार करणे म्हणजे काय? निगेटिव्ह असतो. सो इट इज प्लस आर इफेक्ट. म्हणजे काय झालं बघा, इन anisole OCH3 ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू बेन्झीन रिंग which acts as a orthopara directing group for electrophile due to plus R effect. म्हणजे इथं कोणता इफेक्ट होतो? म्हणजे रिझोनन्स इफेक्ट होते. त्याच्यामुळे काय होईल? OCH3 ग्रुप तिथं प्रेझेंट आहे आणि तो रिझोनन्स मध्ये भाग घेते, त्याच्यावरती इलेक्ट्रॉन्स रिझोनन्स मध्ये भाग घेतात आणि जो इनकमिंग इलेक्ट्रोफाइल आहे तो कोणा ठिकाणी जातो? ऑर्थो और पॅरा पोझिशन. कसा जातो? रिझोनन्स द्वारे. बघा, हेच आपण क्लिअर करू. आपल्याकडे कोण आहे? anisole. एक anisole घेऊ बघा. हा आहे OCH3. हा कोण आहे? हा anisole आहे. anisole. ओके, काय होईल बघा बरं, anisole वर तुमच्या लक्षात येते. इन केस ऑफ anisole हा OCH3 ग्रुप प्रेझेंट आहे. याच्या ऑक्सिजनवर किती लोन पेअर आहेत? 2 लोन पेअर आहेत. आणि ह्या लोन पेअर कशामध्ये भाग घेतील? रिझोनन्स मध्ये. आणि हा इलेक्ट्रॉन्स कोणाला देईल? बेन्झीन रिंगला देईल. आणि बेन्झीन रिंगला जर ऑक्सिजन इलेक्ट्रॉन दिले तर इथं कोणता बॉन्ड तयार झाला? डबल बॉन्ड. इथं जर डबल बॉन्ड, या कार्बनची व्हॅलन्सी किती? 2, 3, आणि इथं डबल बॉन्ड म्हणजे 5 झाली. लगेच या कार्बनची व्हॅलन्सी 4 मेंटेन ठेवण्यासाठी हे इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट झाले. काय मिळेल स्ट्रक्चर? हे रिझोनन्स आहे. बघा, इथं कोणता बॉन्ड तयार झाला? डबल बॉन्ड OCH3. लोन पेअर 2 होत्या, एकत्र आली आणि याने इलेक्ट्रॉन्स इथं दिल्यामुळे याच्यावर चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. आता इथं काय झालं? इथचा जो बॉन्ड होता हा ब्रेक झाला आणि इथं काय आला? निगेटिव्ह चार्ज. किंवा तुम्ही असे 2 इलेक्ट्रॉन्स पण दाखवू शकता. या बॉन्ड मध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते पण इथं शिफ्ट दाखवू शकता, किंवा निगेटिव्ह चार्ज दाखवा आणि बाकीचे बॉन्ड ॲज इट इज.
तुम्हाला माहिती आहे रिझोनन्स कसं होते, हा जो निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे पुन्हा काय होते माहिती आहे का, इथं काय तयार करतात, पाय बॉन्ड. इथं जर हे इलेक्ट्रॉन्सनी जर इथे पाय बॉन्ड तयार केला तर या कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली, 2 2 4 आणि 1 कोण असतो, हायड्रोजन, म्हणजे 5. लगेच इलेक्ट्रॉन्स कुठे शिफ्ट होतात या ठिकाणी. याला वाटलं असतं आपण हा फर्स्ट स्ट्रक्चर, हे सेकंड स्ट्रक्चर. चला नेक्स्ट काय आहे बघा. बरं काय झालं, रिझोनन्स मध्ये भाग घेतल्यामुळे बघा याला काही फरक नाही, वरचा जो आहे डबल बॉन्ड ओ CH3 आणि हा पॉझिटिव्ह चार्ज. ओके, हा जो हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांनी इथं काय तयार केला, नवीन बॉन्ड तयार केला. हा पाय बॉन्ड नवीन तयार झाला. पण हा जो पहिला जो पाय बॉन्ड होता ब्रेक होऊन याची इलेक्ट्रॉन्स कोणत्या पोझिशनवर आली, याला कोणती पोझिशन म्हणतात, पॅरा पोझिशन. ओके, हा बॉन्ड ऍज इट इज. चला हे कोणतं स्ट्रक्चर झालं, थर्ड स्ट्रक्चर. ओके, नेक्स्ट काय होईल बघा बरं, याला वाटलंच तर लिहून देतो. ही कोणती पोझिशन होती बघा बरं, ही होती ऑर्थो. ही कोणती आहे, पॅरा पोझिशन. ओके, नेक्स्ट काय होईल बघा बरं, पुन्हा आता काय होईल, हे जे इलेक्ट्रॉन्स पॅरा पोझिशनवर आहेत हे इथं तयार जातील. इथं काय तयार करतील, पुन्हा डबल बॉन्ड. इथं जर डबल बॉन्ड तयार केला तर हे हा डबल बॉन्ड, या कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली, 2 2 4 आणि 1 कोण असतो, हायड्रोजन, 5. लगेच इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतील. कोण्या पोझिशनवर गेले आता ते पुन्हा ऑर्थो पोझिशनवर गेले. आपल्याला काय मिळेल बघा स्ट्रक्चर, याला काही फरक नाही आहे, O CH3 पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आता काय झालं, हा डबल बॉन्ड आहे, इथे एक नवीन डबल बॉन्ड तयार झाला. बघा हे इलेक्ट्रॉन्स इथे गेले, इथे नवीन बॉन्ड तयार झाला. इथचा जो बॉन्ड होता हा ब्रेक होऊन इलेक्ट्रॉन्स इथे गेले. ही कोणती पोझिशन आहे, ही आहे पुन्हा ऑर्थो पोझिशन. आणि आता काय होईल बघा, लास्टला काय होते, हे जे ऑर्थो पोझिशनचे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे पुन्हा इथं काय तयार करतात, डबल बॉन्ड. इथे जर डबल बॉन्ड तयार झाला तर या कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 2 1 3 आणि हे 2 5. जसे हे डबल बॉन्ड इथे होतात हे इलेक्ट्रॉन्स पुन्हा कोणाकडे वापिस जातात किंवा रिटर्न जातात ऑक्सिजनकडे. हे किती नंबरचं स्ट्रक्चर आहे, 4. पण आपल्याला काय मिळते बघा, आणि आपल्याला काय मिळेल लास्ट स्ट्रक्चर बघा. इथं कोणता बॉन्ड आला तर हे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनवर शिफ्ट झाले, सिंगल बॉन्ड O, पुन्हा काय CH3 आणि हे ऍज इट इज. इथं काय आहे बॉन्ड, हा एक बॉन्ड आणि हा नेक्स्ट बॉन्ड. पुन्हा काय मिळाला तुम्हाला, अॅनिसोल. हे कोणतं स्ट्रक्चर आहे, सपोज हे 5 नंबर आहे बघा, 1 2 3 4 5. बरं या बघा आता 1 and 5 इज द सेम स्ट्रक्चर, 1 आणि 5 तर सेमच आहे. पण तुमच्या लक्षात काय येते, हे 2 3 आणि 4 हे जे स्ट्रक्चर आहे यांना कोणते स्ट्रक्चर म्हणतात, रिझोनन्स स्ट्रक्चर. आणि हे जे रिझोनन्स स्ट्रक्चर आहे 2 3 4 हे काय तुम्हाला इंडिकेट करतात की अॅनिसोल मध्ये हा OCH3 हा काय करेल, हा या बेन्झीन रिंगला इलेक्ट्रॉन्स देतो. आणि यांनी जर इलेक्ट्रॉन्स दिले बेन्झीन रिंगला तर याच्या ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थोवर काय वाढली, इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली. तुम्हाला आठवत असेल तर फिनॉल मध्ये पण आपण सेम कंडिशन पाहिली होती. आणि क्लोरोबेन्झीन मध्ये पण आपण रिएक्शन्स पाहिल्या होत्या की त्यांच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स होते. आणि इथं पण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे हा. आणि हा काय करतो, ज्यांनी या OCH3 ने इलेक्ट्रॉन दिल्याबरोबर या बेन्झीन रिंगच्या ऑर्थोवर बघा, ऑर्थोवर, पॅरावर आणि ऑर्थोवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय झाली, वाढली. पण जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढत असेल तर एखादा इनकमिंग इलेक्ट्रोफाइल कुठं अटॅक करेल, ऑफकोर्स अॅनिसोलवर जर एखादा इलेक्ट्रोफाइल अटॅक करेल तर तो कुठं अटॅक करेल, एक तो ऑर्थो, एक तो पॅरा, एक तो ऑर्थो. आणि तुम्हाला जर विचारलो वाय तर काय सांगता, in case of anisole there is presence of OCH3 group which acts as a electron donating groups. That's why ortho and para position having more electron density, due to which incoming electrophile attack on ortho and para position. Hence OCH3 acts as a ortho para directing group. Ortho para directing चं meaning ते आहे की OCH3 हा इलेक्ट्रॉन देतो, त्याच्यामुळे ऑर्थो आणि पॅरा निगेटिव्ह चार्ज येते आणि इनकमिंग इलेक्ट्रोफाइल कुठे अटॅक करेल, ऑर्थो और पॅरा पोझिशन. हे इम्पॉर्टंट आहे, ऍज इट इज लिहायचं. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ अॅनिसोल लिहिलं की हे लिहायचं, हे मेन आहे. का बरं ऑर्थो आणि पॅरावरच अटॅक करते, हे रिझोनन्स स्ट्रक्चर तुम्हाला सांगतात की ऑर्थो आणि पॅरावरच का अटॅक करते, इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते. ओके, क्लिअर आहे. चला नेक्स्ट आता बघू आपण नेमक्या रिएक्शन्स कशा होतात. रिएक्शन्स इझी आहे बघा. पहिली रिएक्शन्स पाहू आपण. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनच आहे. पहिली आहे ब्रोमिनेशन. बघा ब्रोमिनेशन ऑफ अॅनिसोल, लक्षात ठेवा ह्या रिएक्शन ऍक्च्युअली अॅनिसोलचे आहे, म्हणून इथे तुम्ही असे लिहू शकता ब्रोमिनेशन ऑफ अॅनिसोल. आणि ब्रोमिनेशन ऑफ अॅनिसोल असं लिहून देतो आपण, ब्रोमिनेशन ऑफ अॅनिसोल.
आता व्हॉट इज ब्रोमिनेशन? तुम्हाला कोण्याही ठिकाणी जर ब्रोमिनेशन दिसत असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं ब्रोमिनेशन म्हणजे काय? हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय ब्रोमीन. ज्या ठिकाणी हायड्रोजन ॲटम रिप्लेस करून ब्रोमीन लागत असेल त्या ठिकाणी काय म्हणतात? ब्रोमिनेशन. पण तो हायड्रोजन ॲटम ॲनिसोन मधला असेल म्हणून ब्रोमिनेशन ऑफ ॲनिसोन. सिंपल डेफिनेशन आहे, हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय ब्रोमीन. ऍक्च्युली रिएक्शन कशी होते तर बघा, रिएक्शन एकदम सिंपल आहे त्याच्यात. OCH3 हा कोण आहे? ॲनिसोन. आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण दोन घेऊ. ऍक्च्युली हे फक्त पॉसिबिलिटी रिएक्शन असतात पण आपण आपल्या कन्व्हिनियन्स साठी दोन घेणार. ॲनिसोन रिएक्ट्स विथ ब्रोमीन आणि हा जो ब्रोमीन आहे ना हा घ्यावा लागतो तुम्हाला CH3COOH. याला म्हणतात ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड. ओके, म्हणजे ब्रोमीन तर घ्यायचा आणि हा ब्रोमीन कोणामध्ये घ्यायचा? ऍसिटिक ऍसिड. जनरली लक्षात ठेवा ब्रोमीनला डायरेक्टली यूज करत नाही कारण या ब्रोमीनच्या ज्या व्हेपर्स असतात, कारण ब्रोमीन तर लिक्विड स्टेट मध्ये पण त्याच्यामधून ज्या व्हेपर्स निघतात त्या डेंजरस असतात म्हणून त्या ब्रोमीनला तुम्हाला कोणातरी सॉल्व्हंट मध्ये घ्यावं लागतं. वॉटर मध्ये घेतात, ऍसिटिक ऍसिड मध्ये घेतात. तर आपण काय घेतला? ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड म्हणजे हे सॉल्व्हंट आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं ब्रोमीनला कोणा ना कोणा सॉल्व्हंट मध्ये घेतात. सो ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड. आता काय होईल बघा बरं इकडे. आता ऍक्च्युअली काय होत असतं या ब्रोमीनचं या रिएक्शन्स मध्ये बघा हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे आणि आपण त्याच्यामध्ये काय बोलून राहिलो? ब्रोमिनेशन. याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रोफाईल समजले पाहिजेत नेमके कोण आहे. ऍक्च्युअली काय होत असते जो ब्रोमीन आहे ना या ब्रोमीनचं हेटेरोलिटिक फिशन होते. कोणतं फिशन आहे? हेटेरोलिटिक. हेटेरोलिटिक म्हणजे काय ऍक्च्युली तर या बॉन्ड मध्ये जे दोन इलेक्ट्रॉन्स असतात ते काय असतात माहिती आहे का? एका ब्रोमीन कडे शिफ्ट होऊन तो बॉन्ड ब्रेक होऊन जाते. हे जे इलेक्ट्रॉन्स असतात मधातले हे सपोज या ब्रोमीन कडे काय झाले? अट्रॅक्ट झाले आणि ब्रोमीन कडे अट्रॅक्ट झाले हा बॉन्ड ब्रेक झाला. बॉन्ड जर ब्रेक झाला तर या Br वर कोणता चार्ज येईल? पॉझिटिव्ह. तर दुसऱ्या Br वर काय चार्ज येईल? निगेटिव्ह. हा आपला मेन आहे. हा कोण आहे? हा आहे इलेक्ट्रोफाईल. हा न्यूक्लियोफाईल आहे त्याचं घेणं देणं नाहीये पण इथे इलेक्ट्रोफाईल आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता ना या ब्रोमीनचं हेटेरोलिटिक फिशन होईल. या ब्रोमीनवर कोणता चार्ज येईल? पॉझिटिव्ह. इकडल्या ब्रोमीनवर कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह. ओके, हे सिंपल आहे. आता महत्वाचं आहे इकडे लक्ष द्या. जर तुम्हाला हे समजलं ना लक्षात ठेवा हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे आणि याच्यामध्ये नेमकी इलेक्ट्रोफाईल कोण असतात हे जर तुम्हाला समजलं तर रिएक्शन आलं तर मी म्हटलं या ब्रोमीनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. इथं कोणत्याही प्रकारच्या कॅटलिस्टची गरज पडत नाही जसं FeBr3 वगैरे वगैरे कोणाचीच गरज पडत नाही कारण हा मोर रिएक्टिव्ह रिंग आहे. कोणती? ॲनिसोन. म्हणजे इथं काही आपल्याला दुसरा कॅटलिस्ट वगैरे वापरायचं काम नाही. हा जरी वापरला तरी चालते. मग आता काय होईल आपल्याला माहिती आहे हा OCH3 ऍक्ट्स ॲज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप त्याच्यामुळे याच्या ऑर्थो आणि पॅरावर काय इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. मग हा Br कोणाकडे अटॅच होईल किंवा कोणाकडे अट्रॅक्ट होईल? हा Br एक अट्रॅक्ट होईल कोणाकडे? या ॲनिसोनच्या कोणत्या पोझिशनवर? ऑर्थो. किंवा हा Br कोणाकडे अट्रॅक्ट होईल? ऑर्थोच्या कोणत्या पोझिशनवर? पॅरा पोझिशनवर. आणि इथचा काय हाकलून देईल? H. आणि इथचा पण काय असेल? H. याला हाकलून देईल. हा H आणि हा H आणि हे दोन Br काय तयार करतात बघा बरं? टॉईस HBr. पण हा ब्रोमीन कुठे अटॅच करतो? कारण हा Br इलेक्ट्रोफाईल इट अटॅच ऑर हा जो ब्रोमीन आहे अट्रॅक्टेड टुवर्ड्स ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. व्हाय तर तुम्हाला माहित आहे इट ऍक्ट्स ॲज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप दॅट्स व्हाय ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. काय भेटेल? पॉसिबिलिटी काय असेल बघा? OCH3 हा ॲज इट इज. एक ब्रोमीन कोणत्या पोझिशनवर अटॅक करते? ऑर्थो. हे घ्या. आणि किंवा ही पॉसिबिलिटी आहे बरं एकाने कुठे अटॅक करू शकतो? ऑर्थो. किंवा दुसरा कुठे अटॅक करू शकते? पॅरा. आपण दोन घेतलेले आहेत आपल्या कन्व्हिनियन्स साठी. तर दुसऱ्या केस मध्ये कुठे अटॅक होऊ शकते? पॅरा पोझिशन. आणि काय निघून गेला? H. इथचा सॉरी हा ॲनिसोनचा आहे. हा H आणि हे दोन Br टॉईस HBr. हा काय मिळाला? हा आहे ऑर्थो ब्रोमो ॲनिसोन. हा कोण असेल? हा याच्या कोणत्या पोझिशनवर आहे? पॅरा. सो पॅरा ब्रोमो ॲनिसोन. तुम्ही IPAC नाव लिहू शकता. IPAC नाव काय असेल बघा? 1 2 ब्रोमो ॲनिसोन. किंवा हा काय असेल? 1 2 3 4 ब्रोमो ॲनिसोन. आता हा आहे ऑर्थो, हा आहे पॅरा. याचे तुम्ही IPAC नाव लिहू शकता. पण महत्वाचं आहे हा काय आहे माहिती आहे का? हा मिळतो तुम्हाला 90%. सॉरी हा मिळतो तुम्हाला 10% आणि हा जो आहे हा मिळतो तुम्हाला 90%. आता हे पर्सेंट नाही आठवले तुम्हाला तर तुम्ही काय म्हणसाल? हा मिळतो तुम्हाला मायनर प्रोडक्ट, हा मिळतो तुम्हाला मेजर प्रोडक्ट. असं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. 90% किंवा मग मायनर मेजर प्रोडक्ट. पुन्हा प्रश्न आला की ओके हा ब्रोमीन कोण्या पोझिशनवर अटॅक करते? ऑर्थो. आणि कोण्या पोझिशनवर जाऊ शकतो? पॅरा. हे तर आपल्याला माहिती आहे का बरं? इथे तुम्हाला दोन प्रोडक्ट भेटतात. एक भेटतो ऑर्थो, एक मिळतो पॅरा.
पण पुन्हा हा प्रश्न आला की हा ऑर्थोब्रोमो अॅनिसोल तुम्हाला कमी का मिळाला, तर लक्षात ठेवा तोच प्रोडक्ट तुम्हाला लेस क्वांटिटी मध्ये मिळत असते की जो लेस स्टेबल असते, किंवा याच्या उलट म्हणू शकता तोच प्रोडक्ट तुम्हाला जास्त क्वांटिटीत मिळतो की जास्त स्टेबल असतो. मग आता हा लेस स्टेबल काय आहे तिकडे लक्षात द्या. हा OCH3 हा बिया हे एकमेकांच्या लगतच्या पोझिशनवर आहेत आणि हे लगतच्या पोझिशनवर असल्यामुळे हे एकमेकांमध्ये काय दाखवतात, रिपल्शन दाखवतात, स्टेअरिक रिपल्शन दाखवतात. स्टेअरिक रिपल्शन म्हणा, स्टेअरिक हिंड्रन्स म्हणा किंवा क्राउडिंग इफेक्ट दाखवतात. क्राउडिंग म्हणजे गर्दी. हा ब्रोमीन आणि हा OCH3 हे एकमेकांच्या जवळ आहेत, हे क्राउडिंग इफेक्ट दाखवतात, एकमेकाला रिपेल करतात. एकमेकाला रिपेल केलं तर काय होईल, हा कसा बनेल, हा लेस स्टेबल बनेल. म्हणून किती भेटला, 10% कमी. हा का बरं स्टेबल आहे, ती यांच्यामध्ये बघा हा OCH3 हा एक बी आहे, एकमेकापासून एकदम 180च्या म्हणा किंवा एकदम अपोजिट आहे, एकदम दूर आहेत. दूर असल्यामुळे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिपल्शन नाही, कोणत्याही प्रकारचं स्टेअरिंग हिंड्रन्स नाही, तिथं क्राउडिंग इफेक्ट नाही, दूर आहेत. त्याच्यामुळे हा कसा स्टेबल आहे आणि त्याच्यामुळे हा कसा मिळाला, मेजर. हा मायनर, हा मेजर. ओके, ही झाली कोणती रिएक्शन, ब्रोमिनेशन. स्टेटमेंट कसं रे, पहिले डेफिनेशन लिहायची, नंतर स्टेटमेंट. व्हेन अॅनिसोल reacts with bromine in acetic acid to gives orthobromoanisole and parabromoanisole. आणि ही रिएक्शन हे तुम्हाला समजण्यासाठी लिहायची, त्याच्या खाली ही रिएक्शन लिहायची. ओके, हे झालं ब्रोमिनेशन. नेक्स्ट पाहू आपण, सेकंड आहे नायट्रेशन. सिंपल रिएक्शन आहे. नेक्स्ट पाहू आपण नायट्रेशन. बघा काय असेल नायट्रेशन, नायट्रेशन ऑफ अॅनिसोल. आता नायट्रेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय कोणता ग्रुप असतो, नायट्रो ग्रुप. ज्या ठिकाणी हायड्रोजन रिप्लेस बाय नायट्रो ग्रुप असतो त्याला काय म्हणतात, नायट्रेशन. पण तो हायड्रोजन कोणाचा असायला पाहिजे, अॅनिसोलचा, म्हणून आपण काय म्हटलं, नायट्रेशन ऑफ अॅनिसोल. ओके, हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय NO2 ग्रुप. ऍक्च्युअली रिएक्शन कशी होती, तर ही रिएक्शन पहिले कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते हे सांगून देतो. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ HNO3 प्लस H2SO4, कन्सन्ट्रेटेड HNO3, कन्सन्ट्रेटेड H2SO4. आणि या दोघांच्या मिक्सचरला काय म्हणतात, काय बघा बरं, काय, नायट्रेटिंग मिक्सचर. आणि लक्षात ठेवायचं, हे जर नायट्रेटिंग मिक्सचर असेल तर आपल्याला काय मिळतो, NO2. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय, या पुन्हा रिपीट करतो. बघा हा कोण आहे, HO. हा कोण आहे, हा आहे HNO2. बघा HNO3, बघा HNO3 सॉरी, नायट्रिक ऍसिड HNO3, HNO3 नाव रिएक्ट्स विथ H2SO4. H2SO4 म्हणजे काय, H पॉझिटिव्ह. काय होईल सांगा बरं, सरळ आहे. हा जो H2SO4 चा H पॉझिटिव्ह आहे ना, याच्यावर ऑक्सिजन काय करेल, अटॅक करेल. अटॅक केला तर काय होईल, HO याने अटॅक केला, या ऑक्सिजननी, याच्याकडे किती दोन पेअर राहिली, फक्त एक. आणि चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह. नंतर बॉन्ड हा ऍज इट इज. आता काय होईल, लास्ट इथे लिहून देतो. लास्टला काय होईल, हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन काय करेल, नायट्रोजन जवळचे इलेक्ट्रॉन्स काय करेल, घेऊन घेईल. आणि काय म्हणून निघून जाईल, H2O. काय मिळालं, N बॉन्ड O निगेटिव्ह. पण याच्यावर चार्ज कोणता, पॉझिटिव्ह, कारण इलेक्ट्रॉन्स तो कोण घेऊन गेला, वॉटर. हा कोण आहे, हा नायट्रो ग्रुप आहे. विच ग्रुप, नायट्रो ग्रुप. NO2 पॉझिटिव्ह. म्हणजे सरळ आहे, कन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतलं तर याच्यापासून तुम्हाला मेनली काय मिळते, NO2 पॉझिटिव्ह. हे नेहमी लक्षात ठेवा, काय मिळतोय, NO2 पॉझिटिव्ह. हा कोण आहे, हा नायट्रो ग्रुप आहे. हा असा मिळतो. कसा तुम्ही सांगितलंच तुम्हाला, नायट्रिक ऍसिड H पॉझिटिव्ह. H पॉझिटिव्ह कोणाचा आहे, H2SO4 चा. ऍक्च्युअली अशी रिएक्शन होते आणि फायनली काय मिळते तुम्हाला, NO. प्रॉपरली लिहून देतो बघा, हा मिळतो तुम्हाला नायट्रो ग्रुप. ऑलरेडी मी पहिल्या लेक्चर्स मध्ये पण सांगितलं, इथं पण रिवाइज करून दिलं आहे. म्हणजे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, कन्सन्ट्रेटेड HNO3 आणि H2SO4 चं मिक्सचर काय देते, NO2 ग्रुप, नायट्रो ग्रुप पॉझिटिव्ह. ओके, कसा देते, तर हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. चला आपण आता रिएक्शन ऍक्च्युअली कशी होते, म्हणजे हा आपला कोण आहे, हा आपला आहे, समजलं तुम्हाला, हा कोण आहे, इलेक्ट्रोफाइल. ओके, चल रिएक्शन कशी होईल, OCH3 हा आहे अॅनिसोल. आपल्या कन्व्हिनियन्स साठी किती घेऊ, 2. नाव इट रिएक्ट्स विथ HONO2. हा कोण आहे, नायट्रिक ऍसिड, दॅट इज कन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. कन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड.
This reaction takes place in presence of concentrated H2SO4. ऍक्च्युअल मध्ये तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नायट्रिक ऍसिड आणि कन्सन्ट्रेटेड H2SO4 या दोघांच्या मिक्सचरलाच काय म्हणतात, नायट्रेटिक मिक्सचर. म्हणजे तुम्ही असे म्हणू शकता एनिसोल रिएक्ट्स विथ नायट्रेटिक मिक्सचर, म्हणजे नायट्रिक ऍसिड आणि H2SO4. बरं काय होईल बघा बरं, आता लक्ष द्या. ओके, आता मी काय म्हणत आहे तुम्हाला, या NO2 वर कोणता चार्ज आहे आपल्याला माहिती आहे, पॉझिटिव्ह. कारण हा बघा हा असा, आणि हा कसा आहे तुम्ही तुम्हाला पहिले पण सांगितलंय, नायट्रो ग्रुप. ऍक्च्युअली या NO2 वर पॉझिटिव्ह चार्ज आहे. काय होईल, हा OCH3 जो आहे इथं, इट ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. दॅट्स वाय ऑर्थो अँड पॅरा, ही झाली ऑर्थो आणि ही झाली पॅरा पोझिशन. ऑर्थो आणि हा झाला पॅरा. या ऑर्थो आणि पॅरावर काय इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, हे आपण रेझोनन्स मध्ये पाहिलंय. आणि या NO2 वर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह. म्हणून हा NO2 कुठं अटॅच होईल, एक तर अटॅच होईल कोण्या पोझिशनवर, ऑर्थो. एक तर कुठं अटॅच होईल, पॉसिबिलिटी आहे, एक तर कुठं अटॅच होईल, पॅरावर अटॅच होईल. कोण, NO2. कारण याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, ऑर्थो आणि पॅरावर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे. म्हणजे NO2 इथं अटॅच होईल, कोणाला हाकलून देईल, या H ला. हा H आणि हा OH, आणि पुन्हा हा H आणि हे OH, दोन OH आणि हे दोन H, काय निघून जाईल, ट्वाइस H2O. आणि काय मिळेल आपल्याला, आपल्याला मिळतील दोन प्रोडक्ट. बघा, एक काय असेल पॉसिबिलिटी, OCH3 आणि एक कुठे अटॅच झाला, या ठिकाणी एक NO2 इथं, प्लस दुसरी काय पॉसिबिलिटी आहे, हा सेमच OCH3 सेमच आहे, आणि दुसरा NO2 कुठे अटॅच होईल, पॅरावर अटॅच होईल. कारण हा इलेक्ट्रोफाइल आहे. दुसरा कुठे अटॅच झाला, इथं. याचं नाव काय, हा आहे ऑर्थो नायट्रो एनिसोल. हा कोण आहे, हा आहे पॅरा नायट्रो एनिसोल. प्लस काय निघून गेला, ट्वाइस H2. ऍक्च्युअली हा ट्वाइस H2 ला पण ऍब्सॉर्ब करून घेते कन्सन्ट्रेटेड H2SO4 बिकॉज इट ऍक्ट्स ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. म्हणजे आपल्याला कोण भेटेल, ऑर्थो नायट्रो एनिसोल, पॅरा नायट्रो एनिसोल. पुन्हा मी असं लिहून देतो, हा काय आहे, हा आहे मायनर प्रोडक्ट, हा आहे मेजर प्रोडक्ट. तुम्ही असं म्हणू शकता 20-80% म्हणू शकता, किंवा मग मायनर मेजर. बरं हा का बरं कमी, पुन्हा तेच की हा OH3, हा OCH3 आणि हा NO2 हे एकमेकांच्या जवळ आहेत. यांच्यामध्ये काय असेल, स्टेअरिक रिपल्शन असेल, स्टेअरिक हिंड्रन्स असेल, म्हणजे क्राउडिंग इफेक्ट असेल, एकमेकाला दूर लोटतील, रिपेल करतील. यांनी जर एकमेकाला दूर लोटलं, रिपेल केलं, तर हा कसा बनला, लेस स्टेबल, अनस्टेबल झाला, लेस स्टेबल झाला, म्हणून हा कसा मिळाला, मायनर. इथं या दोघांमध्ये काही रिपल्शन होणार नाही, एकमेकांपासून दूर आहेत, नो रिपल्शन, इट इज स्टेबल, सो मेजर प्रोडक्ट. ओके, सिंपल आहे. मग तुमच्या लक्षात आलं का, NO2 कुठे अटॅच झाला, ऑर्थो किंवा पॅरा. का बरं, तर एनिसोल मध्ये ऑर्थो आणि पॅरावर काय वाढते, इलेक्ट्रॉन डेन्सिटी. दॅट्स वाय इलेक्ट्रोफाइल अटॅच टू और इलेक्ट्रोफाइल अटॅक ऑन ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. आपल्याला दोन प्रोडक्ट भेटतात, एक ऑर्थो आणि पॅरा, पॉसिबल प्रोडक्ट असतात. ओके, हे काय झालं, नायट्रेशन ऑफ एनिसोल. ओके, समजलं असेल तुम्हाला. स्टेटमेंट कसं लिहायचं, आता स्टेटमेंट मध्ये पहिले हे नायट्रेशन, हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय NO2 ग्रुप लिहायचं. त्याच्यानंतर काय लिहायचं, व्हेन एनिसोल reacts with nitrating mixture. Nitrating म्हटलं तर दोन्ही आले, HNO3 and H2SO4. So anisole reacts with nitrating mixture to gives orthonitro-anisole and para-nitro-anisole. Okay, आणि ही रिएक्शन लिहायची, ही पहिली लिहायची समजण्यासाठी, नंतर हे लिहायची. ओके, हे झालं नायट्रेशन. नेक्स्ट लास्ट रिएक्शन आहे इथं, थर्ड आहे फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन. बघा कोणत्या, फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन, नेम रिएक्शन आहे. फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन या दोन टाइपचे असतात, ही नेहमी लक्षात ठेवायचं. फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन ह्या दोन टाइपचे असतात, एक असते मिथिलेशन, एक असते असिलेशन. आता पहिले काय पाहू, मिथिलेशन. याला अल्किलेशन पण म्हणतात. मिथिलेशन, मिथिलेशन म्हणजे तुम्हाला समजलं असेल काय आहे, तर याची डेफिनेशन आहे, हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय मिथिल ग्रुप, दॅट इज CH3. हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय CH3 ग्रुप, दॅट इज मिथिल ग्रुप, सो कॉल्ड ॲज मिथिलेशन. पण याला काय म्हणतात, फ्रेडल-क्राफ्ट मिथिलेशन. ओके, आता ऍक्च्युली होते कसं, तर नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन आली त्या ठिकाणी समजून चालायचं रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते, अनहायड्रस
AlCl3 हा नेहमी लक्षात ठेवायचं, म्हणजे या दोघांचं तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. फ्रिडेल-क्राफ्ट रिएक्शन आली कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते, अनहायड्रस AlCl3 which acts as a Lewis acid, which acts as a Lewis acid. What is Lewis acid? Which accept electron pair. हा अनहायड्रस AlCl3 Lewis acid किंवा कॅटलिस्ट म्हणू शकता तुम्ही, या प्रेझेन्स मध्येच होते. हे नेहमी लक्षात ठेवायचं फ्रिडेल-क्राफ्टच्या रिएक्शन. मग आता मिथिलेशन मध्ये काय काय यूज होते, तर सर्वात पहिले मी तुम्हाला काय करतो, जो यूज होते तोच सांगतो. मिथिलेशन मध्ये यूज होत असते मिथिल क्लोराइड, आणि हा मिथिल क्लोराइड घेऊन पहिले तुम्हाला कशामध्ये ऍड करावा लागतो, AlCl3 मध्ये ऍड करा. नाउ इट रिएक्ट्स विथ AlCl3. कोण आहे, लेविस ऍसिड, that is aluminum chloride to aluminum trichloride. Lewis acid म्हणून ऍक्ट होते. What is Lewis acid which accept electron pair? मग हा AlCl3 काय करते, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करते. मग कशी करते, तर हा बघा CH3 आणि Cl मध्ये जो बॉन्ड आहे याच्यात किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2. हे 2 इलेक्ट्रॉन्स आणि हा क्लोरीन कोण ऍक्सेप्ट करते, हा AlCl3. AlCl3 आणि Cl कन्वर्टेड इनटू AlCl4. पण याने ते इलेक्ट्रॉन नाही ऍक्सेप्ट केलं ना, म्हणून कोणता चार्ज, निगेटिव्ह चार्ज प्लस काय राहणार CH3. या CH3 वर चार्ज कोणता, CH3 वर चार्ज आला पॉझिटिव्ह, आणि हाच आपला कोण आहे, इलेक्ट्रोफाइल. एक वेळ तुम्हाला इलेक्ट्रोफाइल समजला रिएक्शन मधला की रिएक्शन आली. बघा रिएक्शन एकदम इझी आहे. OCH3 हा आहे ही ऑर्थो पोझिशन, हा पॅरा पोझिशन, हा कोण आहे अनिसोल. बघा ट्वाइस गिव्ह कन्व्हिनियन्स साठी. नाउ इट रिएक्ट्स विथ CH3Cl, that is methyl chloride. This reaction takes place in presence of anhydrous AlCl3. अनहायड्रस AlCl3 च्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होते. आपल्याला ऍक्च्युअली माहित आहे हे दोघं एकमेकांसोबत रिएक्ट होऊन या CH3 वर कोणता चार्ज येते, पॉझिटिव्ह, आणि या Cl वर निगेटिव्ह येतो, ती वेगळी गोष्ट आहे. पण या CH3 वर कोणता चार्ज आला, म्हणजे या मिथिल क्लोराइड मधला CH3 कोण आहे, इलेक्ट्रोफाइल आहे. ओके, आणि कसं आहे ही रिएक्शन तुम्हाला सांगते हाऊ इट इज इलेक्ट्रोफाइल. हा इलेक्ट्रोफाइल आहे. बरं हा जर इलेक्ट्रोफाइल आहे हा कुठं अटॅक करेल, हा अटॅक करेल एक तर कोण्या पोझिशनवर, ऑर्थो, एक तर कोण्या पोझिशनवर, पॅरा. म्हणजे हा CH3 एक तर कुठं जाईल, ऑर्थो, एक तर कुठं जाईल, पॅरावर जाईल. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि का जाईल तर मी रिझोनन्स मध्ये ऑलरेडी सांगितलंय, OCH3 ऍक्ट्स ॲज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. दॅट्स वाय ऑर्थो आणि पॅरा कॅरिंग मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इथं निगेटिव्ह चार्ज आहे, जरी दिसत नाही तरी इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, म्हणूनच हा CH3 कोणाकडे अट्रॅक्ट झाला, पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे. एक तर ऑर्थो, एक तर पॅरा. कोणाला हकलून देईल, H ला. म्हणजे हा H काढून टाकला, हा H काढून टाकला, हा Cl काय निघून गेले, ट्वाइस Cl. पण हा CH3 कुठं कुठं अटॅच झाला, तर हा अटॅच झाला बघा कुठं कुठं अटॅच झाला CH3, एक तर कोण्या पोझिशनवर, ऑर्थो, दॅट इज CH3. नेक्स्ट कुठं अटॅच होऊ शकतो, बघा दुसऱ्या केस मध्ये कुठं अटॅच होऊ शकतो, पॉसिबिलिटी आहे, एक तर कुठं अटॅच होईल, ऑर्थो, एक तर कुठं अटॅच होईल, पॅरा. आणि काय निघून गेला, ट्वाइस Cl. बघा H आणि Cl, ट्वाइस Cl. हा कोण आहे, हा आहे ऑर्थो मिथॉक्सी टोल्यून. ओके, आता काही विद्यार्थ्यांना असं वाटू शकते की सर हा ऑर्थोमिथिल अॅनिसोल का नाही, तर याला ऑर्थोमिथॉक्सी टोल्यून म्हणतात. कारण जर तुम्ही IUPAC नोमेनक्लेचर जर शिकत असाल किंवा कॉमन सिस्टीम जेही असतात त्या सिस्टीमनुसार तुम्हाला माहिती आहे की मल्टी फंक्शनल ग्रुप आले तर एक सिरीज असते, आणि त्या सिरीज मध्ये कोण फंक्शनल ग्रुप आणि कोण ब्रांच त्याच्यानुसार हे नावं असतात. तर मिथिल जो आहे जर बेन्झिनला अटॅच असेल तर तो मेन पॅरेंट कन्सिडर केला जातो ॲज अ टोल्यून, आणि हा मग ब्रांच झाला. सो ऑर्थो हा कोणत्या पोझिशनवर आहे, ऑर्थो. सो ऑर्थोमिथॉक्सी टोल्यून. हा काय असेल, हा जर बेन्झिनला CH3 आहे तर टोल्यून, हा कोणत्या पोझिशनवर गेला, पॅरा. सो पॅरा मिथॉक्सी टोल्यून. हे नोमेनक्लेचरच्या रूलनुसार असतात नाव, लक्षात ठेवा. ते जे म्हणतो ना आपण किंवा मल्टी फंक्शनल ग्रुप असले तर तुम्हाला ते सिरीज माहिती असणे आवश्यक आहे, त्याच्यानुसार हे नावं असतात. सो ऑर्थोमिथॉक्सी टोल्यून, आणि हा काय पॅरामिथॉक्सी टोल्यून. हा पुन्हा काय, हा मायनर प्रोडक्ट आहे, आणि हा कसा असेल, हा मेजर प्रोडक्ट. पुन्हा इथं तेच रिझन की हे दोघं एकमेकांच्या जवळ असल्यामुळे हे एकमेकांना रिपेल करतील. स्टेअरिंग रिपल्शन असेल, स्टेअरिंग हिंड्रन्स असेल, स्टेअरिंग रिपल्शन लेस स्टेबल, मायनर प्रोडक्ट. इथं नो रिपल्शन, एकमेकांपासून खूप अंतरावर आहे, रिपल्शन नसणार, हे दोघं एकमेकांपासून अंतरावर असल्यामुळे. सो इट इज नो रिपल्शन, मोर स्टेबल मेजर प्रोडक्ट. ओके, हा मिळाला प्रोडक्ट तुम्हाला. सो अॅनिसोल रिएक्शन्स कशी नाही, पहिले मिथिलेशन लिहायचं, नंतर याचं स्टेटमेंट.
Anisole reacts with methyl chloride in presence of anhydrous AlCl3 to gives orthomethoxytoluene and paramethoxytoluene. ओके, आणि मग रिएक्शन ही आणि हे काय झालं मिथिलेशन. म्हणजे हायड्रोजन काढून कोण लावला तुम्ही मिथिल ग्रुप. बघा इथं हायड्रोजन होता, इथं कोण आला मिथिल. सो हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय मिथिल ग्रुप. ओके, दिट इज मिथिलेशन. नेक्स्ट काय आहे सेम आहे. नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट आहे याचंच असिलेशन. पण याला काय म्हणतात फिडेलक्राफ्ट असिलेशन. फिडेलक्राफ्ट असिलेशन हे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते अनहायड्रस AlCl3 च्या प्रेझेन्स मध्ये होते. पण नेमकी डेफिनेशन काय ते याची डेफिनेशन पण सेमच असते. काय असेल हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय इथं चेंज विच ग्रुप पुन्हा असिल ग्रुप. दॅट इज असिल किंवा असेटिल म्हणतात त्याला किंवा इथॅनॉइल ग्रुप पण आहे. हा इथॅनॉइल पण म्हणतात त्याला. लक्षात ठेवा लिहून देतो कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. इथॅनॉइल ग्रुप. ओके, सो हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय असिल ग्रुप और इथॅनॉइल ग्रुप कॉल्ड एज असिलेशन. ऍक्च्युअली रिएक्शन मध्ये इथं कोण वापरलं जाते इथं AlCl3 आहेच पण चेंज काय होते बघा. इथं कोण यूज होत असते इथे यूज होत असते CH3 COCl. पहिले कोण घ्यायचा हा कोण आहे असिल क्लोराइड किंवा यालाच काय म्हणतात असिल क्लोराइड म्हणा किंवा जसं मी सांगितलंय हा इथॅनॉइल आहे ना याचं स्टँडर्ड नाव आहे इथॅनॉइल क्लोराइड. घेतला आपण ना इथॅनॉइल क्लोराइड किंवा यालाच काय म्हणतात असिल क्लोराइड. लिहून देतो कन्फ्यूज व्हायचं काम नाही. सो असिल क्लोराइड. नाव इट रिएक्ट्स विथ AlCl3. हा आहे अनहायड्रस AlCl3. अनहायड्रस AlCl3 काय म्हणून ऍक्ट होतो लेविस ऍसिड. काय होईल बघा बरं. व्हॉट इज लेविस ऍसिड यू नो दॅट. लेविस ऍसिड मीन्स वी ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. आणि हा इलेक्ट्रॉन पेअर कसे ऍक्सेप्ट करतो तर हे इलेक्ट्रॉन्स बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन्स आणि Cl ला कोण ऍक्सेप्ट करते AlCl3. काय भेटेल AlCl4 चार्ज निगेटिव्ह कारण त्याने इलेक्ट्रॉन्स घेतले आणि म्हणूनच तो लेविस ऍसिड म्हणून ऍक्ट झाला. त्याने इलेक्ट्रॉन पेअर घेतले क्लोरीन सोबत. सो लेविस ऍसिड काय कन्वर्ट झाला AlCl4 निगेटिव्ह. पण या CH3CO वर चार्ज कोणता आला पॉझिटिव्ह कारण इलेक्ट्रॉन्स कोण घेऊन गेलं हा Cl सोबत घेऊन गेला. म्हणजे या CO वर चार्ज कोणता पॉझिटिव्ह. आपल्याला काय मिळेल CH3CO आणि इथं कोणता चार्ज पॉझिटिव्ह. हाच इथॅनॉइल ग्रुप आहे. यालाच आपण काय म्हणणार हा आहे आपला कोण इलेक्ट्रोफाइल. आणि नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला इलेक्ट्रोफाइल समजला म्हणजे रिएक्शन इझी झाली. कशी बरं हा कोण आहे इथं आणि हा इथं ऑर्थो पॅरा. हा कोण आहे हा एनिसोल आहे. नाउ एनिसोल रिएक्ट्स विथ कोण म्हटलं आपण इथॅनॉइल क्लोराइड. कन्व्हिनियन्स साठी दोन घेऊन घेऊ. नाउ दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 which acts as a Lewis acid or catalyst. काय होईल आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे याच्यावर चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह. कारण याच्यावर कार्बन पॉझिटिव्ह चार्ज आला तर हे दोघं पहिले एकमेकांसोबत काय होतील रिएक्ट आणि या कार्बनवर कोणता चार्ज येईल पॉझिटिव्ह. बघा ओके याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे हा इलेक्ट्रोफाइल आहे. हा कुठे अटॅच होईल हा एक तर अटॅच होईल ऑर्थोला एक तर कुठे अटॅच होईल एक तर अटॅच होईल कुठं पॅराला. दोन पॉसिबिलिटी आहे. याच्यावर जर पॉझिटिव्ह आहे हा ऑर्थोला अटॅच होईल किंवा पॅराला अटॅच होईल. का होईल पुन्हा OCH3 acts as the electron loading group. That's why ortho and para having more electron density. इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असल्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज एक तर ऑर्थोकडे अट्रॅक्ट होईल एक तर पॅरावर अट्रॅक्ट होईल. कोणाला काढून टाकेल H आणि कोण Cl. काय निघाला टॉईस Cl आणि इथं कोण जॉईन झाला CO CH3. पॉसिबिलिटी OCH3 ऍज इट इज. इथं कोण जॉईन झाला CO CH प्लस पुन्हा काय हा OCH3 आणि इथं कोण जॉईन झाला CO CH3 प्लस ट्वाइस Cl. आता हा कोण आहे हा आहे बघा ऑर्थो मिथॉक्सी ऍसिटोफिनोल. कारण बेन्झिनला COCH3 अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात ऍसिटोफिनोल. बेन्झिनला COCH3 तो पॅरेंट असतो हा तो ब्रांच झाला. कारण ते माहिती आहे तुम्हाला इथं पण मल्टीफंक्शनल ग्रुप आहे CO पण आहे OCH3 दोन दोन फंक्शनल ग्रुप आहेत. तर कोणाला जातो पॅरेंट कोण असतो COCH3. सो ऍसिटोफिनोल.
बेन्झिनला COCH3 ऍसिटोक्विनोन हा ब्रांच झाला कोणता ऑर्थोमिथॉक्सी. हा काय असेल हा पण सेम, याचं नाव पॅरा मिथॉक्सी ऍसिटोक्विनोन. हा आहे ऑर्थोमिथॉक्सी ऍसिटोक्विनोन, तो आहे पॅरामिथॉक्सी ऍसिटोक्विनोन. पुन्हा हा मायनर किंवा तुम्ही पर्सेंट मध्ये लिहू शकता 2080 आणि हा काय मेजर प्रोडक्ट. बरं पुन्हा मायनर का बरं, पुन्हा तेच रिझन, रिपल्शन असते मायनर, रिपल्शन नसते मेजर प्रोडक्ट. सो इट इज द सिंपल फॅक्ट. काय झालं पुन्हा ऑसिलेशन मध्ये बघा, हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय असिल ग्रुप. इथं हायड्रोजन होता, इथं कोण होता COCH3 बघा COCH3. सो इट इज ऑसिलेशन प्रोसेस. पुन्हा डेफिनेशन कसं, ऑसिलेशनची पहिलं लिहायचं तुम्हाला डेफिनेशन वगैरे किंवा ऑसिलेशन लिहायचं. याच्यानंतर याचं स्टेटमेंट कसं, व्हेन एनिसोन रिएक्ट्स विथ इथेनॉल क्लोराइड और असिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 टू गिव्स ऑर्थोमिथॉक्सी ऍसिटोक्विनोन अँड पॅरामिथॉक्सी ऍसिटोक्विनोन. ओके, आणि हे लिहायचंय तुम्हाला सिंपल केस मध्ये हे पहिले आणि नंतर हे बघा. ही रिएक्शन ऍक्च्युली बोर्ड मध्ये नाही लिहिली तर चालते, पण ही इम्पॉर्टंट असते. कारण जर तुम्हाला ही रिएक्शन माहिती नाही तर तुम्हाला हे समजत नाही की इलेक्ट्रोफिल नेमका कोणता आहे आणि तो कोणावर अटॅच करेल. तर हे मेन असते. ओके, आणि सरळ सरळ असतात की बा इलेक्ट्रोफिल तुम्हाला एक वेळ समजला तर तुम्हाला पूर्ण होल रिएक्शन समजते आणि प्रत्येक रिएक्शन मध्ये एकच प्रोडक्ट भेटून राहिला. सर्व जेवढ्या रिएक्शन्स पाहिल्या एक तो ऑर्थो एक तर पॅरा. ओके, हे आहे ऑल अबाउट. ओके, हे आहे सर्व इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ एनिसोन.